नमस्कार मित्रांनो, तर शाहू महाराजांनी खरंच माफी मागितली का? सध्या प्रचंड प्रमाणामध्ये हा फोटो व्हायरल होत आहे। कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज ज्यावेळेस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी झालेला हा प्रकार आहे। तिथीलच एका कॅमेरामॅनने हा स्क्रीनशॉट टाकून हा व्हायरल केलेला फोटो आहे। तर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची माफी मागितली। तर खरंच छत्रपती शाहू महाराजांनी माफी मागितली किंवा नाही ते पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्यावेळेस विशालगडावरती आंदोलन करून आंदोलनकर्ते परत येताना जवळपासच असलेल्या विशालगडाच्या मुसलमानवाडी या गावामध्ये ही पूर्णपणे तोडफोड हिंसा झालेली होती। त्यामुळे छत्रपती शाहू महाराज घटनास्थळी पोहोचून या गोष्टीचा त्यांनी निषेध केलेला आहे। तर शाहू महाराज काय म्हटले ते सुद्धा बघून घेऊयात। विशालगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार छत्रपती शाहू महाराजांनी हिंसेच्या घटनेचा निषेध केलेला आहे। म्हणजेच ही घटना शाहू महाराजांना तर आवडलेली नाही, त्यांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे शासनाच्या पद्धतीने हे अतिक्रमण हटवण्यात आले असते, परंतु अशा पद्धतीने हे करण्याची काहीही गरज नव्हती। तर भरपूर लोकांनी भरपूर खासदार आमदारांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेले आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत। तर विशालगडावरती झालेलं हे अतिक्रमण काय होतं? तर शाहू महाराजांच्या नगरीत अशी घटना होणे म्हणजे यात काहीतरी षडयंत्र नक्की आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा अशी घटना घडलेली आहे। तर शासनाने या घटनेचा आधीच आदेश दिला असता तर ही घटना घडली नसती। सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे असं छत्रपती शाहू महाराज खासदार यांचं म्हणणं आहे। याच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे। विशालगडाच्या बाबतीत नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय होणार नाही। जेवढी जागा आहे ती अतिक्रमणातील ती पूर्णपणे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे असं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले आहेत। सोबतच भरपूर खासदार भरपूर आमदार यांनी सुद्धा विशालगडाच्या बाबतीत स्टेटमेंट दिलेला आहे। अतिक्रमण हा मुद्दा भरपूर दिवसांपासून रखडलेला होता, त्याच्यावर आता निर्णय झाला पाहिजे असं भरपूर प्रमाणातील नेते कार्यकर्ते सोबतच खासदार आमदार सुद्धा म्हटलेले आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घटनास्थळी पोहोचून किल्ले विशालगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे आणि प्रार्थना स्थळांचे नुकसान केले। अतिक्रमणांमध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरून परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। विशालगडाच्या पायथ्याशी असलेले मुसलमानवाडी हे गाव आहे, तिथल्या गावामध्ये ही घटना झालेली आहे। त्या घटनेमध्ये ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना भरपाई सुद्धा देण्याची शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर आंदोलकांनी पूर्णपणे इथं हिंसा केलेली होती, त्याच्यामुळे काय प्रकार आहे ते आता उघडकीस यायला लागलेला आहे। आता वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। तर छत्रपती शाहू महाराजांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथील सर्वांना दिलासा दिला। सोबतच अजितदादा पवार सुद्धा बघू शकता तुम्ही मुसलमानवाडी या गावामध्ये जाऊन त्यांनी सुद्धा इथल्या रहिवाशांना दिलासा देऊन आर्थिक मदत देण्याची सुद्धा आश्वासन दिलेले आहे। त्याच्यामुळे मुसलमानवाडी या गावातील लोक सध्या तरी स्थिर आहेत। सध्याच्या स्थितीला भरपूर प्रमाणामध्ये हिंसा झालेली होती, मंदिर मस्जिद सोबतच घरे गाड्या सुद्धा फोडण्यात आलेली होती। त्याच बाबतीत छत्रपती शाहू महाराज घटनास्थळी पोहोचले। तर हा फोटो बघा, या फोटोमध्ये सतेज पाटील आणि छत्रपती शाहू महाराज आहेत। ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस तिथल्या एका महिलेने सांगितलं, आमच्या कानातील सुद्धा दागिने सोने ओढून नेले। जे आंदोलनकर्ते होते त्यांनी आमच्या कानातील दागिने सोने सुद्धा ओढून दिले। त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना ते स्पष्ट ऐकायला आले नव्हते। जवळच असलेल्या सतेज पाटील यांना त्यांनी विचारले, काय म्हणत आहेत, कानातील काय झालं?
त्यावेळेस सतेज पाटलांनी हा सांगितलेला मुद्दा आहे आणि अगदी त्या क्षणी हा फोटो स्क्रीनशॉट म्हणा किंवा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेला आहे. तर हा फोटो छत्रपती शाहू महाराजांनी माफी मागितलेला नाही हे स्पष्ट झालेलं आहे. शाहू महाराजांना मुस्लिम वाडीतील महिलांना जेव्हा हे प्रकरण कसं झालं, ज्यावेळेस शाहू महाराज मुस्लिम वाडीतील महिलांना भेटले त्यावेळेस त्यांनी ते प्रकरण कसं झालं ते शाहू महाराजांना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस शाहू महाराज छत्रपती यांना एका महिलेने सांगितले की आमच्या कानातील सोनेसुद्धा ओढून नेण्यात आले, त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना ते स्पष्ट ऐकायला आले नाही. त्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या सतेज पाटील यांना विचारले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस सतेज पाटलांना ही बाब लक्षात आली त्यावेळेस सतेज पाटील म्हणले त्यांच्या कानातील सोनेसुद्धा ओढून नेलेले आहेत असे ते सांगत आहेत. अशी ही घटना आहे, त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करण्याची काहीही गरज नाही. छत्रपती शाहू महाराजांनी सर्व मुसलमानवाडीतील लोकांना दिलासा दिलेला आहे. सोबतच अशा प्रकारची हिंसा अत्याचार शाहू महाराजांना आवडलेला नाही. अतिक्रमण हे शासनाच्या नियमांप्रमाणे झालं होतं किंवा झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. शासनाने हे लवकरात लवकर अतिक्रमण हटावं यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व आंदोलनकर्ते कार्यकर्ते जे त्या घटनास्थळी होते ते सुद्धा आता CCTV कैद झालेले आहेत. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ही हिंसा चालू होती. तर हा फोटो मागचा आपण कारण बघितलेलंच आहे. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा.